महाराष्ट्रात पोलीस भरती आणि सरळ सेवा परीक्षेची तयारी करणारे बरेच असे मित्र आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप डाऊन आहे. खूप डाऊन म्हणजे एवढी की त्यांना कुठेतरी कामाला गेल्याशिवाय, कुठेतरी जॉबला गेल्याशिवाय किंवा काही ना काहीतरी व्यवसाय केल्याशिवाय घराचा खर्च भागणार नाही. परंतु पोलीस बनण्याची किंवा सरकारी नोकरी मिळवण्याची एक तीव्र इच्छा मनात आहे, परंतु परिस्थितीमुळे त्याला फुलफिल करण्यात अडचणी येत आहेत. बघा मित्रांनो, मी सुद्धा तुमच्यासारखाच एक होतो. मी सुद्धा जॉब करून आपली तयारी केली आणि यशस्वी झालो. तर असं कुठेच नाही की जॉब करणारे यशस्वी होत नाहीत. असे भरपूर एक्झाम्पल आहेत. आता तरी कितीतरी एक्झाम्पल तुम्हाला असे दिसतील. होमगार्डवाले दिसतील, MSF वाले दिसतील, CISF वाले दिसतील, BSF मध्ये आहेत, CRP मध्ये आहेत, ITBP मध्ये आहेत आणि ते यशस्वी झालेले आहेत. रिझन एकच आहे मित्रांनो, तुमचं मास्टर प्लॅन रेडी पाहिजे. तुम्ही काय करता माहितीये का, सर माझं टाइम मॅनेजमेंट होत नाही, बाकीचे लोक जॉब न करता 100% तयारी करताय, आम्ही लोक काहीच करत नाहीत. असं नाही आहे मित्रांनो, हे तुम्हाला निमित्त लागलेलं आहे. तुम्हाला तुमच्या यशाकडून पाय खेचण्यासाठी एक तुमच्याकडे अशी गोष्ट झालेली आहे, मनात ती बिंबलेली आहे की तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही मित्रांनो. करणारा हा कुठेही असो तो करतो. काश्मीरच्या बॉर्डरला आपली बरीच मित्र आहेत जी तयारी करतायत आणि यशस्वी होत आहेत. तर तुम्ही विचार करा की तुम्ही तरी येऊन जाऊन करताय. फक्त एवढं आहे की मास्टर प्लॅन पाहिजे. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून असा प्लॅनिंग देणार आहे की तुमचं स्टडी एक चांगल्या योग्य रीतीने होणार आहे आणि तुम्ही लवकरच यशस्वी होणार आहे, ते पण जॉब करून. कसं ते समजून घेऊया. तर मित्रांनो, आता स्टडी प्लॅन काय असावा हे आपण समजून घेऊया. बघा, सर्वात पहिलं तर आपल्याला 3 पिलर आहेत अभ्यासाचे. ते आहेत, एक आहे की अभ्यासक्रम पूर्ण करणे. जोपर्यंत तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण करत नाहीत मित्रांनो, तोपर्यंत तुमची रिव्हिजन चांगली होऊ शकत नाही. रिव्हिजन काय करणार आणि कसले करणार, अभ्यासात नाही झालाय तर, कळते. परंतु जसजसा अभ्यास चाललाय तसतसं रिव्हिजन आणि प्रॅक्टिस हे मागे मागे आले पाहिजे, कळते. रिव्हिजन नाही करू शकत, प्रॅक्टिस नाही करू शकत आणि टेस्ट युअर सेल्फ तर करू शकत नाही, कारण अभ्यासच पूर्ण नाही झाले. तुम्ही काय टेस्ट देणार आणि काय स्वतःला जज करणार? कुठे तुम्हाला माहित पडेल की अजून तुमचं काय राहिलेलं आहे? कारण सगळंच राहिलेलं आहे. म्हणून सर्वात पहिलं तुम्हाला काय करावं लागणार आहे, अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे आणि ह्याला चांगला वेळ द्यावा लागणार आहे. तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी घाई करून जमणार नाही. घाई केली तर तुमचं धोका होऊ शकतो, म्हणून घाई नाही करायची. याला चांगलं केलं तर हे परफेक्ट होणार आणि हे परफेक्ट होणार. मग ह्यासाठी आपण काय केलेलं आहे, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला डिसेंबर पर्यंत कालावधी दिलेला आहे. कारण येणारी भरतीची लेखी परीक्षा डिसेंबरच्या आधी होऊ शकत नाही आणि झालं तर मग या प्लॅनमध्ये आपण थोडासा बदल करू, त्याच्या संदर्भात मी व्हिडिओ टाकून देईन. परंतु शक्यता 100% असंच आहे की डिसेंबरच्या आधी तुमची लेखी होत नाही. ठीक आहे. मग आपल्याकडे मिळत आहेत ऑगस्ट महिना 2026 पासून ते डिसेंबर 2026 असे एकूण 5 महिने मिळत आहेत आणि या 5 महिन्यात सर्वात पहिलं तुम्हाला तुमचा अभ्यासक्रमच पूर्ण करायचं आहे. अभ्यासक्रम पूर्ण करत असताना RPT सोबत चालूच आहे आणि मग शेवटचे जे 2 महिने असतात इन सीझन, याला आपण ऑफ सीझन म्हणतोय. इन सीझन असताना त्या संदर्भातला व्हिडिओ मी वेगळा करेन, कारण तो काळ जो आहे ना तो खूप महत्वाचा असणार आहे आणि तो कसा मॅनेज करायचा ते पुढे मी सांगणार. सध्या 5 महिने स्टडी प्लॅन मध्ये तुमच्याकडे अभ्यासक्रम पूर्ण करणं हाच एक टार्गेट आहे. अभ्यास पूर्ण करत असताना मित्रांनो, अभ्यास एक घटकन्याय असतो, एक मिक्स असतो. का घटकन्याय? कारण सर्वात पहिलं तर आपण एक टॉपिक अभ्यास करत असतो. आता जसं आपण टॉपिक अभ्यास करतो, पुढे जातो, आपण मागचं विसरतोय. मग मागचं विसरू नये ह्यासाठी आपण मिक्स स्टडी करणं गरजेचं आहे. मी इतिहास पूर्ण केलाय, आता गेलोय मी भूगोलाकडे, भूगोल पूर्ण केलंय, आता मी गेलो विज्ञानाकडे. मग जसं मी विज्ञानाकडे गेलो तर हे दोघं तर विसरलो ना, मग हे 2 विसरू नये यासाठी मला मिक्स तयारी करावी लागणार आहे. आता तुम्हाला काय करायचंय, मी जो तुम्हाला टाइम इथे काढून देतोय तो टाइम तुमच्या जॉब प्रमाणे बसवायचं आहे. असं नाही आहे की अमुकच तमुकच. मी फक्त तुम्हाला स्लॉट देतो, तुम्ही तो स्लॉट तुमच्या जॉब प्रमाणे बसून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि हो, तुम्हाला जॉब मधून टाइम चोरावा लागणार आहे.
जर तुम्ही 12 तास फक्त आणि फक्त जॉब करत असाल तर मग काहीच होऊ शकत नाही. म्हणून जॉबमधून 1-2 तास चोरण्याचा प्रयत्न करायचं आहे. 8 तास जॉबवाले पण 1-2 तास चोरण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता जॉब व्यतिरिक्त जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 2 तास जीकेचा अभ्यास करायचा आहे. काय करायचं आहे, जीकेचा अभ्यास करायचा आहे. आता या जीकेच्या अभ्यासामध्ये भूगोल, इतिहास आणि विज्ञान हे जे 3 घटक आहेत ना, हे इतके महत्वाचे आहेत, इतके स्कोरिंग आहेत आणि इतके मोठे आहेत की ह्यांना वेळ द्यावा लागतो. यांचा चांगला अभ्यास केला तर आपला स्कोर ऑटोमॅटिकली जीके मध्ये वाढतो. मग ह्याच्यासाठी ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर भूगोल, इतिहास, विज्ञान असे 3 महिने, एक महिने तुम्हाला या विषयांना देऊन अभ्यास करायचा आहे आणि उर्वरित जे 2 महिने आहेत ते इतर विषयांसाठी द्यायचे जे की कव्हर होते. समजलं? अभ्यास अशा प्रकारे करायचा. आता अभ्यास करताना मित्रांनो तुम्हाला मार्गदर्शकांची मदत घ्यावीच लागणार आहे, कारण तुम्ही त्यांच्या मदतीशिवाय पुढे वाढू शकत नाही, तुमचा स्कोर वाढू शकत नाहीत. कारण बाकीचे लोक अकॅडमी लावून, क्लासेस लावून आपली तयारी करतायत, तुम्हीच वेड्यासारखे रखडलेत. म्हणून तुम्हाला काय करायचंय, ऑनलाईन क्लास लावायचा आहे. काय करायचंय, ऑनलाईन क्लास लावायचं आहे. तुम्हाला ऑफलाईन तर जमणारच नाही, कारण एवढा वेळच नाहीये. मग ऑनलाईन क्लासेस लावायचे. कोणते क्लासेस लावणार सर? बेस्ट सर सांगा. तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकताय. असे टॉप शिक्षक सांगेन तुम्हाला की त्यांची बॅच लावली रे लावली, तुमचं अभ्यास सुधारणारा शब्द आहे आपला. ओके, यापूर्वी पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे आणि मुलं यशस्वी झालेले आहेत. बघा, तुम्हाला सांगतो फक्त डिअर पोलीस फॉलो करा. ओके, मग तुम्ही ऑनलाईन क्लासेस लावले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुमची तयारी सुरू केली. 2 तासामध्ये तुम्हाला जीके अभ्यास हाताळायचा आहे. भूगोल, इतिहास, विज्ञान याला 1 महिना द्यायचा आहे आणि पुढे उरलेले विषय 2 महिन्यात कव्हर करायचे. तसंच तुमचं 2 तास तुम्हाला कंपल्सरी जे आहे ते मॅथ्स आणि रिझनिंगला द्यावं लागणार आहे. दोघांचा पॅटर्न 25-25 मार्कांचा आहे, परंतु रिझनिंग सोपं आहे, मॅथ्स अवघड आहे. मॅथ्ससाठी ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर असे 3 महिने तुम्हाला द्यायचे आहेत आणि आधी मॅथ्स संपवून घ्या. रिझनिंगमध्ये जास्त टॉपिक नाहीत आणि हार्ड नाही. रिझनिंग हा स्कोरिंग टॉपिक आहे, म्हणून पहिले 3 महिने तुम्ही गणित म्हणजेच मॅथ्स संपवा आणि उरलेले 2 महिने ओके, नोव्हेंबर, डिसेंबर तुम्ही रिझनिंगला हात लावा. कळतंय? अशा प्रकारे तुम्हाला मॅथ्सचा अभ्यास करायचा आहे. आणि हा अभ्यास कसा चाललाय आपला, घटक न्याय अभ्यास चाललाय. मिक्स कसं करायचं पुढे सांगतो. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, 1 तास काय करायचंय, मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह यांना हाताळायचं आहे. आता तेच आहे की पहिले 2 ते 3 महिने तुम्ही मराठी व्याकरण संपवून घ्या आणि उरलेले पुढील 2 महिने शब्दसंग्रहाचा अभ्यास करा, कारण तुमच्याकडे वेळ मॅनेज करण्यासाठी नाहीये. आणि हो, जॉबमध्ये जो तुम्हाला वेळ मिळतो ना त्याच्यामध्ये तुम्ही शब्दसंग्रहाला घेऊ शकताय. समजते? हे झाले आपले घटकनिहाय अभ्यास. आता तुम्ही म्हणणार सर आम्ही रिव्हिजन कधी करू, आम्ही प्रॅक्टिस कधी करू, आम्ही टेस्ट कधी देऊ? तर मित्रांनो तुम्हाला 5 तास काढायचे आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही जास्त देऊ शकत नाही. आणि झोप बिघडवतो आणि इतर यांना टाइम देतो असं पण नाही करायचं. आपल्याला झोप 6 ते 7 तास घ्यायचंच आहे. मग आता उरलेला आहे जो मिक्स किंवा ज्याची रिव्हिजन करायची आपल्याला, ज्याची प्रॅक्टिस करायची आहे, ज्याची टेस्ट द्यायची आहे, त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, तुमचे जे 7 दिवस मिळतात ना त्याला 2 टप्प्यामध्ये वाटायचे आहेत. 5 दिवस जे आहेत ते तुम्हाला घटकनिहाय अभ्यास करायचा आहे आणि 2 दिवस आहे ते तुम्हाला मिक्स स्वरूपाचा अभ्यास करायचं आहे. बघा, व्यवस्थित समजून घ्या. हे जे स्लॉट पाडलेले आहेत तुम्ही, हे स्लॉट तुमचे घटकनिहाय 5 दिवस चालले पाहिजे. किती? 5 दिवस. आणि ज्या दिवस तुमची साप्ताहिक असते तो दिवस आणि त्याच्या आधील दिवस, म्हणजे उदाहरणार्थ माझी साप्ताहिक समजा गुरुवारी आहे, तर गुरुवारी साप्ताहिकचा दिवस आणि त्याच्या आधील दिवस म्हणजे बुधवारी मला काय करायचंय, हे जे 2 दिवस आहेत हे मिक्सला द्यायचे आहेत. आता या मिक्समध्ये काय करणार, ज्या दिवस साप्ताहिक आहे त्या दिवशी तुम्हाला जीकेचा अभ्यास करायचा आहे. मिक्स कसं सांगतो. आणि त्याच्या आधील दिवस तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंगचा अभ्यास करायचा
आहे. आता बघा, व्यवस्थित समजून घ्या, व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी काय केलेलं आहे, उरलेले शुक्रवारपासून ते मंगळवारपर्यंत घटकनिहाय अभ्यास केला. आता मला काय करायचं आहे, गुरुवारी माझी साप्ताहिक आहे आणि बुधवारी मी अगोदर एक दिवस घेतलेला आहे. याच्यामध्ये मॅथ्स आणि रिझनिंगचा मी अभ्यास करणार आहे आणि ह्याच्यामध्ये मला घटकनिहाय पण अभ्यास करायचा आहे. अभ्यास म्हणजे रिव्हिजन आणि प्रॅक्टिस, आणि मिक्स स्वरूपाचं पण करायचं आहे. मग मी काय करतो, समजा बुधवारी मी बुधवार आहे त्याला मी 2 टप्प्यामध्ये भागतो. हाफ ऑफ टाइम, समजा 5 तास भेटते ना, तर 3 तास इकडे 2 तास इकडे. ओके, 3 तास आणि 2 तास. मग ह्याच्यामध्ये मी काय करतो, 3 तासात घटकनिहाय रिव्हिजन करतोय, घटकनिहाय प्रॅक्टिस करतोय. आणि बुधवारी तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंग द्यायचे, तर घटकनिहाय म्हणजे काय, जे 5 दिवसात तुम्ही मॅथ्स आणि रिझनिंगचे टॉपिक घेतलेले आहेत त्याची प्रॅक्टिस करायची. समजलं? आणि उरलेले 2 तास तुम्हाला मिक्स स्वरूपाची प्रॅक्टिस करायची. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही एखादी टेस्ट पण देऊ शकताय फक्त मॅथ्स आणि रिझनिंगची. अंडरस्टँड? समजतंय का? डोक्यावरून चाललंय? परत सांगतो, बुधवारी तुम्ही मॅथ्स आणि रिझनिंगसाठी स्पेशल काढलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला घटकनिहाय पण करायचंय, मिक्स पण करायचंय. काय करायचंय? प्रॅक्टिस करायची, अभ्यास नाही, प्रॅक्टिस करायची. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार, हाफ टाइम 3 तास मिळतोय, कारण बुधवारी सुट्टी नाही आहे, आपण काढलेलं आहे. मग 5 तासाचा जॉब प्रोफाईल आहे आपल्याला, मी सांगतोय, तर त्याच्यामध्ये तुम्ही 3 तास घटकनिहाय जे काय 5 दिवसात केलेलं आहे ते, आणि उरलेल्या 2 तासात तुम्हाला मिक्स स्वरूपाचं तयारी करायचं. आता येऊया गुरुवारी आपल्याला काय आहे, फुल डे सुट्टी आहे, फुल डे. ओके, पण गुरुवारी आपल्याला काय करायचं, समजा आपण गुरुवारी 10 तास अभ्यास करणार, त्याच्यामध्ये 5 तास आणि 5 तास. ओके, असे वाटप केले. 5 तासामध्ये तुम्हाला घटकनिहाय करायचंय. काय करायचंय? घटकनिहाय म्हणजे 5 दिवसात तुम्ही जे काय घटकनिहाय जीकेचा अभ्यास केलेला आहे आणि मराठीचा अभ्यास केलेला आहे तो इकडे तुम्हाला अभ्यासून घ्यायचं आहे. आणि उरलेल्या 5 तासात तुम्हाला मिक्स स्वरूपाचा अभ्यास करायचं आहे. मिक्स, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान सगळं मिक्स करायचंय आणि मराठीचं पण मिक्स करायचंय. आणि एक टेस्ट द्यायची आहे इकडे, एक टेस्ट कंपल्सरी द्यायची आहे. म्हणजे तुम्ही आठवड्यातून 1-2 टेस्ट देऊ शकता. समजतंय? अशा प्रकारे तुम्ही जर स्टडी प्लॅन ठेवली तर तुमचं जबरदस्त तयारी होऊ शकते. आता ह्याच्यामध्ये मिक्स स्वरूपामध्ये आहे ना, गणित, मॅथ्स आणि रिझनिंगचे तुम्ही कमीत कमी 200 ते 300 प्रश्न सोडवू शकता मिक्स स्वरूपाचे. ठीक आहे, जीके आणि मराठी मिळून, जीके, मराठी आणि शब्दसंग्रह मिळून तुम्ही 500+ प्रश्न मिक्स स्वरूपात वाचू शकताय. हा तुमचा टार्गेट असणार आहे. आणि अशा प्रकारे जर तुम्ही स्टडी प्लॅन ठेवली तर येणाऱ्या काळात तुम्ही बघणार यशस्वी होणार. फक्त तुम्हाला काय करायचंय मित्रांनो, ज्यांनी माझं ऐकलंय ते यशस्वी झालेले आहेत. तुम्हाला जर खूपच अवघड जाते, हे सगळं मॅनेज होत नाही आणि तुम्ही थोडंसं सेविंग जमा केलेला आहे आणि मॅनेज करू शकताय, तर मी म्हणेन जॉब सोडा आणि पूर्ण फोकस जो आहे तो तयारीला लावा. मी सुद्धा 2017ला असंच केलं होतं, जॉब सोडला आणि फुल फोकस माझ्या तयारीला लावून दिला. नंतर जेव्हा फेल झालो परत पार्ट टाइम चालू केला आणि अभ्यास केला. तसं तुम्ही करू शकता, पण स्वतःला टाइम द्या. आणि नाहीच मॅनेज होत आहे तर कमीत कमी भरतीची ॲड येईपर्यंत जॉब करा. पण ॲड जशी आली तसं जॉब सोडा कोणत्याही परिस्थितीत. परंतु तोपर्यंत तुमचा अभ्यास झाला पाहिजे. हे सातत्यता टिकून ठेवायची आहे. जर हिते खंड पडलं तर संपलं. आलं लक्षात? अशा प्रकारे तयारी करा आणि काही अडलं असेल कमेंट बॉक्स ओपन आहे, विचारा. थँक्यू. जय हिंद.